आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिम अपनोति न कामकान. तर हा महात्मा कसा आहे, समुद्रासारखा आहे आणि त्यामध्ये सर्व असणारे जितके म्हणून इच्छा आहेत, कामना आहेत, त्या सर्व त्याच्यात प्रवेश करतात. तो कामनांच्या मागे जात नाही, कामना त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात, म्हणजे ब्राह्मी स्थितीला तो प्राप्त होतो. आणि तसेच कशामुळं तसं झालं हो, यस्मादेवम तस्मात, असं असल्यामुळं कसं, विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृह निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. कशामुळं असं आहे तर पुमान, यह पुमान म्हणजे जो पुरुष, विहाय कामान जितक्या म्हणून काही कामना आहेत त्या काय याच्या निवृत्त झाल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत. पुन्हा कसा आहे, निस्पृह, निस्पृह आहे, कशाबद्दलही स्पृहा नाही, इच्छा नाही, तृष्णा नाही. निर्मम, निर्मम म्हणजे निर्गत, निर्गत ममत्वम, त्याचं ममत्व निघून गेलेलं आहे. निरहंकार, अहंकार रहित असा तो महात्मा काय होतो, चरती, अशा प्रकारचे गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत किंवा असं ज्याचं स्वरूप झालेलं आहे, असा स शांतीम अधिगच्छति, तो शांतीला प्राप्त होतो. विहाय परित्यज्य, काय परित्यज्य, कामान, यह कोण, संन्यासी, पुमान सर्वान अशेषतः कार्स्नेन चरती, म्हणजे चरती म्हणजे काय करतो, तर जीवन मात्र चेष्टा शेषः पर्यटती इत्यर्थः. विहाय परित्यज्य, परित्यज्य कामान, संपूर्ण ज्या कामना आहेत का नाही, कामनांचा चांगल्या प्रकारे त्यानं त्याग केलेला आहे. कोण, जो संन्यासी आहे, संन्यासी म्हणजे वर सांगितलं होतं त्यक्तेषणस्य, ज्याने 3 प्रकारच्या व्यसनात त्याग केलेले आहेत त्याला म्हणायचं संन्यासी. संन्यासी म्हणजेच इथं त्या संन्यासालाच काय पुमान शब्द वापरलेला आहे. सर्वान अशेषतः, अशेषतः कार्स्नेन, संपूर्ण असणाऱ्या कामना त्याग करून जो आचरण करतो, आचरती, चरती, त्याला आ उपसर्ग लागल्यावर आणखी अर्थ स्पष्ट होतो. आचरण करतो म्हणजे काय करतो, तर जीवन मात्र चेष्टा अशेषः पर्यटती, फक्त जीवन जगण्यापुरत्या चेष्टा करतो. बिलकुल, म्हणजे आपल्याला आता पोटाच्या एका टायमापुरतं जरी भागलं तर तितकाच विचार करणार. आत्ता भूक लागली ना ते पुन्हा सायंकाळचा विचार करायचा नाही. सायंकाळचा विचार जो करू शकत नाही तर तो एका वर्षाचा, मग 5 वर्षाचा, मग एका पिढीचा कधी करणार. एक वेळ भागला विषय संपला. जीवन निर्वाहापुरतं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, अशा स्थितीला प्राप्त झालेला निस्पृह म्हणजे शरीर जीवन मात्रे अपि निर्गता स्पृहा यस्य स निस्पृह सन. आता वर जसं सांगितलं, खाली तर निस्पृह म्हणजे काय सांगितलं, शरीर जीवन मात्रे अपि, शरीर जिवंत राहण्या इतकं सुद्धा त्याच्या ठिकाणी काय नाही, स्पृहा नाही, ती स्पृहा निघून गेलेली आहे. असा जो त्याला काय म्हणायचं, निस्पृह. आणि असा निस्पृह होऊन पुन्हा निर्मम, निर्मम म्हणजे शरीर जीवन मात्रा शिक्त परिग्रहे अपि मम इदम अपि इति अभिनिवेश वर्जित. निर्मम म्हणजे अभिनिवेश वर्जित, कोणत्याच प्रकारचा त्याचा अभिनिवेश नाही, धारण केलं नाही कोण्या गोष्टीला, दुराग्रह नाही. म्हणजे शरीर जीवन मात्रा क्षिप्त परिग्रहे, शरीर जीवन जगण्यापुरता जो परिग्रह आहे त्या परिग्रहाचा सुद्धा संग्रह त्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे परिग्रह बिलकुलच नाही, परिग्रहाचा सुद्धा आक्षेप त्याच्या ठिकाणी नाही. असा मम इदम, हे माझं आहे, हे शरीर चालवण्याकरता सुद्धा तो म्हणत नाही.
आपली गरज असते आणि एक काय असतं भोग. गरज महत्वाची का भोग महत्वाचा? गरज महत्वाची. आणि गरजेपेक्षा जास्ती असणं त्याला म्हणायचं भोग. आणि दुसऱ्याला गरज आहे आणि आपल्याकडं भोगण्या इतकं सामर्थ्य. दुसऱ्याकडे एकही शर्ट नाही आणि आपल्याकडे 10 शर्ट आहेत, तर मग त्याच्याकडं त्याची गरज पाहिली पाहिजे, आपला भोग नाही. सगळ्यात अगोदर महत्त्व कशाला दिलं पाहिजे? दुसऱ्याच्या गरजेला, आपल्या भोगाला नाही. आपलं उलट आपलं माझं आहे त्याच्याविषयी ममत्व असते, ते माझा, त्याच्यावर माझाच अधिकार आहे. हां, त्यानं मागितलं तर देऊ, ते बी कृपा केल्यासारखं देऊ त्याच्यावर. हां, आणि पुन्हा वरून सांगू पुन्हा की मी दिलं बरं का, मी देत असतो बरं का, मी देत राहतो बरं का, साधं का करता माझं फार कार्य आहे बरं का. कधीतरी एकदा चुकून देतो आणि ते जीवनभर, एकदा बसली गंगत आणि जीवनभर बसली सांगत, असं करतात लोक. मुख्य भोगापेक्षा दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ममत्व सोडून दिलं पाहिजे ह्या जड वस्तू प्रती. निरहंकार विद्यावत्वाद निमित्तात विद्यावत्वादी निमित्तात्मसंभावना रहित इत्यर्थः. म्हणजे निरहंकार म्हणजे विद्येचा सुद्धा है ना, विद्येचा सुद्धा ज्याच्या ठिकाणी अभिनिवेश नाही. विद्यावत्वादी म्हणजे विद्वान झाला, त्याचा बी काही एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो की नाही. शिकलो मी काय ब्रह्मविद्या शिकलो, मी काय झालो ब्रह्मज्ञानी झालो. ब्रह्मज्ञानी होणं, ब्रह्मज्ञानी झालं पाहिजे का ब्रह्म झालं पाहिजे? ब्रह्म झालं पाहिजे. हुकते काय लोक होतात ब्रह्मज्ञानी आणि दुसरे काय असतात मग अज्ञानी. एक होतो ब्रह्मज्ञानी आणि एक होतो अज्ञानी, एक होतो अद्वैती आणि बाकी सगळे द्वैती. मग याच्या अद्वैताला काय महत्व राहील? जिथं द्वैत झालं ना, द्वैत झाल्या अद्वैत झालं पाहिजे, पूर्णपणे अद्वैत. कधी होईल? ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाल्यानंतर. ब्रह्मज्ञानी व्हायचं नाही, काय व्हायचं? ब्रह्मस्वरूप व्हायचं. तर तेच सांगतात विद्येचा काय नाही घ्यायचा. विद्येच्या निमित्तानं जो येणारा जो अहंकार आहे ना, मी कोणीतरी आहे, विशिष्ट. विशिष्ट होणं म्हणजे काय होणं? संकुचित होणं. व्यापक असणारं आपलं स्वरूप आणि ते ज्ञानानं काय होत असतं? संकुचित होतं. कोणत्या बी घटपटमठाच्या ज्ञानानं. नैयायिक आहे, वेदांती आहे, वैयाकरणी आहे, पुन्हा मीमांसक आहे, त्याच्यानंतर इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, म्हशीचा डॉक्टर आहे, ढोर आहे, काय काय. त्यानं काय होते? माणूस व्यापक असणारं संकुचित होणं. शिक्षक आहे. सामान्याचं काय होतं? विशेष. विशेष होणं म्हणजे काय? परिच्छिन्न होणं. असं परिच्छिन्नत्व ज्याच्या ठिकाणी नाही, म्हणजे काय? निरहंकार. कोणत्याच प्रकारची विद्येच्या निमित्तानं येणारी जी संभावना अमका असाच आहे ती सुद्धा नाही. स एवं भूत स्थितप्रज्ञ ब्रह्मविद. अशा प्रकारे झालेला कोण? ब्रह्मविद म्हणजेच कोण? स्थितप्रज्ञ. शांतीम सर्व संसार दुःखोपरम लक्षणाम निर्वाणाख्याम अधिगच्छति प्राप्नोति ब्रह्मभूत भवति इत्यर्थः. शांतीला प्राप्त होतो. शांतीम अधिगच्छति म्हणजे काय? सर्व दुःखांचा उपरम, सर्व दुःख नष्ट झाले, हेच तिचं स्वरूप आहे. कशाचं? हे कशा स्वरूप आहे? निर्वाणाख्य. त्यालाच निर्वाण सुद्धा म्हणतात. कोणाला? त्या शांतीला. सर्व दुःख जिथं नष्ट झाले, ज्याला निर्वाण असं म्हणतात, अशा निर्वाणाला प्राप्त होतो. गच्छती प्राप्नोती म्हणजेच काय होतं? ब्रह्मभूत भवती. ब्रह्मभूत होतो, ब्रह्म होतो. होणे झाला ब्रह्म, आता झाला भूत भवती इत्यर्थ. सा एषा ज्ञाननिष्ठा स्तूयते. आणि ही जी अशी असणारी ज्ञाननिष्ठा आहे का नाही, त्या ज्ञाननिष्ठेची स्तुती करतात शेवटी. दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण वेदांत. काय याच्यात राहिलं? सगळंच झालं. काही ठेवलं नाहीत. भगवंतानं कर्मही सांगितलं, ज्ञानही सांगितली, उपासनाही सांगितली, साधू संतांचे लक्षणं सांगितले, जीवाचं लक्षण सांगितलं, सगळंच काही ठेवलं? काही ठेवलं नाही. सगळं दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण गीता झाली. दुसऱ्या अध्यायाचं चिंतन झालं म्हणजे सगळ्या उपनिषदाचं चिंतन झालं.
असा दुसरा. पुढी काय मग? पुढे शंका समाधान याच्यावर आलेल्या, बाकी काही नाही. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोह्यति स्थित्वा शामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणमुच्यति. एषा ब्राह्मी, हे पार्थ, एषा ब्राह्मी स्थिती प्राप्य येनाम प्राप्य न विमोह्यति. अस्य काय अस्यम अस्य अस्य अंतकालेपि स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम रिच्छति. एषा ब्राह्मी स्थिती, ही जी ब्राह्मी स्थिती आहे का नाही हे पार्था, ही जी ब्राह्मी स्थिती आहे एनाम प्राप्य न विमुक्ती, याला ही एकदा प्राप्त झाली की पुन्हा नंतर मोहित होत नाही. एकदा फक्त ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, नंतर तो बांधल्या जात नाही. कळालं त्याला हे असं आहे. एकदा भ्रम निघून गेला तर पुन्हा काय भ्रम होतो का? कळालं ही दोरी दोरी आहे, दोरी दोरी असल्या असं कळाल्यानंतर मग ते किती जरी सापाबद्दल मोह झाला, नाही नाही लय छान दिसला होता, फारच छान होता, लयच गोड होता, विषारी होता, परवड होता, पुन्हा आजगर होता, काही त्याला काय अर्थ राहिला का? काहीही अर्थ नाही. मोह राहिला त्याच्या प्रती तरी ते खोटा असल्यामुळे तो मोह आपोआपच निघून जाणार. किती छान दिसला आणि कसा दिसला त्याला काही महत्त्व राहणार नाही. एनाम प्राप्य नवी मोहित, ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मोहित होत नाही. अंतकालेपि स्थित्वा, अस्याम अंतकालेपी स्थित्वा, या ब्राह्मी स्थितीमध्ये शेवटी जरी कळालं माणसाला, थोडंसं वय राहिलं, कमी राहिलं, वेळ नाही, कमी शेवटी जरी काम झालं तरी चालते. अंतकालेपि स्थित्वा, अस्याम अंतकालेपि स्थित्वा ब्रह्मनिर्वाणम रिच्छति, तो ब्रह्मपदाला काय होतो? प्राप्त होतो. एषा यथोक्ता ब्राह्मी ब्रह्मणे भवायम स्थिती. एषा म्हणजे काय? यथोक्ता, जी सांगितल्याप्रमाणे. कोणती? ब्राह्मी ब्रह्मणी भवा, ब्रह्मस्वरूप होणारी ही स्थिती, ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर होणारी जी स्थिती, ब्रह्मणी भवा असा अर्थ करावा लागेल. तर सर्व कर्म संन्यास रूपेण एव अवस्थानमिती, तिचं त्या स्थितीचंच वर्णन करतात. सर्व कर्म संन्यास्य, सर्व कर्माचा त्याग झाल्यानंतर ब्रह्मरूपेण, केवळ ब्रह्मरूप होऊन राहणे, ही जी अवस्था आहे, अवस्थानम एतत्, ते जे अवस्थानम, एतद अवस्थानम, त्यालाच काय म्हणायचं? ब्राह्मी स्थिती. कोणत्याच प्रकारचं तिथं कर्म नाही. कर्म कुठं होत असतं? परिच्छन्नाच्या ठिकाणी. न जायते म्रियते वा कदाचिन. जो आत्मा असा आहे, निर्विकार आहे, असं लक्षात आल्यानंतर कर्म होईल का? नाही, कर्म करणार नाही. मी कर्म करीत नाही, कर्म माझे नाही, मी कर्म करीत नाही, माझ्या ठिकाणी कर्माचा लवलेश नाही. हे पार्थ, न येनाम स्थितीम प्राप्य लब्ध्वा विमोह्यति न मोहम प्राप्नोति. पार्था, येनाम स्थितीम प्राप्य, ही स्थिती प्राप्त झाल्या असता, लब्धा ही स्थिती प्राप्त झाली असता न मोहम प्राप्नोति, मोहाला तो प्राप्त होत नाही, कधीच मोहाला प्राप्त होणार नाही, अशी ही स्थिती आहे ब्राह्मी स्थिती. स्थित्वास्याम, यामध्ये स्थित झाल्यानंतर, स्थित्वा म्हणजे स्थितो ब्रह्म्याम यथोक्तायाम, या ब्रह्मी स्थितीमध्ये, यथोक्त म्हणजे सांगितल्याप्रमाणे जी स्थिती आहे. कोणती स्थिती? ब्राह्मी स्थिती. ह्या ब्राह्मी स्थितीमध्ये एकदा स्थित झाला की अंतकालेपी स्थित होण्याचं असं काही हे नाही की लहानपणी झाला पाहिजे आणि तरुणपणी झाला पाहिजे, म्हातारपणी झाला पाहिजे, असं काय नाही. स्थित झाला पाहिजे है ना. याची देही याची डोळा, स्थित झाला पाहिजे. मेल्यावर गॅरंटी नाही. म्हणजे सांगतात स्थित्वा अंतकालेपी,
अंत्यवयसी, अंतकालेपी म्हणजे अंत्यवयसी, वयाच्या शेवटी शेवटी जरी काम झालं तरी झालं. अंते वयसी अपि ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मनिर्वृत्तिम मोक्षम, ब्रह्मप्राप्तिरूपी मोक्षाला पृच्छती म्हणजे गच्छती है ना. गच्छती म्हणजे जातो, प्राप्त होतो. ब्रह्म प्राप्त होणं म्हणजे काय होणं? ब्रह्मस्वरूपच होणं. अगोदर असा लांब असतो 10-20 किलोमीटर, मग तिकडे ब्रह्म असतं, मग हा इकडून जातो आणि मग तिथं असा असा जॉईंट होतो. असं काही नाही. ब्रह्म प्राप्त होणं म्हणजे ब्रह्म होणं. ब्रह्मनिर्वाण मोक्षं गच्छति. किमु वक्तव्यं ब्रह्मचर्याद् एव सन्न्यस्य यावज्जीवं यो ब्रह्मणि एव अवतिष्ठते स ब्रह्मनिर्वाणं गच्छति इति. वयाच्या शेवटी जरी ही स्थिती प्राप्त झाली तरी काम बनते. तर मग कसं बरं का? कसं? जो ब्रह्मचर्यादेव संन्यास्य, ब्रह्मचर्यातूनच संन्यासताला प्राप्त झाला. ते काय पुढे त्यानं गृहस्थी झाला आणि गृहस्थी झाल्यानंतर पुन्हा वानप्रस्थी झाला आणि वानप्रस्थी झाल्यानंतर संन्यासी झाला आणि मग गुरुकडे गेला, गुरुनं मग तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिला आणि मग ब्रह्म. असं नाही. आशाला सुद्धा ब्रह्म प्राप्त होते. तर मग जे ब्रह्मचर्यापासूनच काय वेदांताचं श्रवण करतो, वयाच्या 17-18 वर्षापासूनच आळंदीत आणून टाकलं, तेव्हापासूनच ते विचारसागरण, भक्ती प्रभाकरण, गीता भाष्य, ब्रह्मसूत्र, हे ते एवढाले ग्रंथ जन काय चिंतन केले आणि ते मोक्षाला प्राप्त व्हायचा राहील होय, असं सांगायचं. की मोक्तव ब्रह्मचर्यादेव संन्यस्य यावत जीवम, जीवनभर जो काय करतो, ब्रह्मणी एव अवतिष्ठते, ब्रह्मस्वरूपाचंच अनुसंधान करत राहतो, स ब्रह्मनिर्वाणं गच्छति इति, तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो. यात काय संशय का? काहीही संशय नाही. म्हणून अशा ब्राह्मी स्थिती, ब्राह्मी अवस्थेला प्राप्त होण्याचं एकच साधन आहे, ते म्हणजे काय? ज्ञाने विनय एके. म्हणून ज्ञानाचे जे काही साधन आहेत त्याच्या अनुक्रमण केलं पाहिजे, त्याच्या मागं गेलं पाहिजे. श्रवण, मनन, निध्यासन, ज्याच्यात आपला अधिकार आहे ते आपण आपल्या मनानं पाहायचा. कशात अधिकार आहे, आपली स्थिती कुठपर्यंत आहे. श्रवणामध्ये जरी श्रवणात अधिकार नसेल तर काय, विवेक करून वैराग्य आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करायचा. मग श्रवणात काय होईल? प्रवृत्ती होईल. श्रवण झाल्या नुसत्या श्रवणावर थांबायचं नाही, त्याचं मनन करायचं. नुसत्या मननावर थांबायचं नाही, निध्यासन करायचं. नित्य रोजचा आपला हे काय असला पाहिजे, नित्यनियम असला पाहिजे. कशाचा? श्रवण, मनन, निध्यासन. श्रवणाचा अधिकार संपला असेल, श्रवण आता पुढं गेलो आता श्रवणाच्या कितीतरी, तर मग काय केलं पाहिजे? मनन, यौक्तिक ब्रह्मचिंतन केलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही स्थिती पुढं गेली असेल, चिंतनाची सुद्धा आता गरज नाही. आता नुसतं केवळ वस्तूवर राहायचं, त्याला म्हणायचं निध्यासन. साक्षीभावानं राहायचं. सगळ्या जगाला कसं पाहायचं? दृष्टा या भावाने, साक्षी आहे मी, नुसता पाहणार आहे, माझ्या ठिकाणी कोणतंही कर्म नाही. त्याला म्हणायचं काय? दृष्टीसृष्टीवाद. आणि त्याचा बी अंतर्भाव पुन्हा कशात करून टाकायचा? अजातवादामध्ये करून टाकायचा. आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये, त्या स्वरूपाचा आनंदामध्ये निमग्न व्हायचं. ब्रह्मचिंतन युक्तीनं अगोदर जे श्रवण केलंय की नाही, श्रवणाचंच पुन्हा 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 कशा प्रकारे मी ब्रह्मस्वरूप आहे, कशा पद्धतीने. आता शास्त्रानं काही युक्त्या सांगितल्यात आणि काही मनानं बी हे करायच्या, चिंतन करायच्या. श्रवणाची व्याख्या सांगताना तात्पर्य निश्चय श्रवण म्हणतात. आणि यौक्तिक ब्रह्मचिंतनाला मनन. तर अशा प्रकारे इति श्री महाभारते शतसाहस्र्यां संहितायां वैयासिक्यां भीष्मपर्वणे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः.
पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बर झालं.